आप देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। समुद्रपूर तालुक्यातील भौगोलिक नामांकन प्राप्त वायगाव हळदीला केनियातील निर्यातदाराची भेट। विशेष प्रतिनिधी प्रमोद जिबड। समुद्रपूर 2 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा वर्धा समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या येथे एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री EFICCI त्यांच्या निर्यात प्रमोशन मोहिमेअंतर्गत केनियातील आंतरराष्ट्रीय खरेदीदार श्रीमती पेरिस यांना गी टॅग्स असलेल्या वायगाव हळद वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद्या शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योग मध्ये कृषोन्नती शेतकरी उत्पादक कंपनी वायगाव हळद्या येथील संचालक शेतकरी यांचे सोबत भौगोलिक नामांकित वायगाव हळद बाबत चर्चा करून निर्यात बाबत माहिती देण्यात आले। श्री किशोर घुमडे यांच्या वायगाव हळद लागवड पाहणी करण्यात आले। हळद प्रक्रिया उद्योग करिता गोडाऊन पाहणी केले। FPO संचालक श्री पीतांबर घुमडे, श्री नितेश फुल, श्री आशिष ठाकरे, सौ जयश्री दिने यांनी कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली। स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योग मध्ये विदर्भ नैसर्गिक शेतमाल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेड खैरगाव येथे वायगाव हळद पावडर आणि सौ शोभा गायधने यांचे कडील हळद लागवड पाहणी केले। FPO संचालक श्री सूरज मोहिते, श्री विठ्ठल कारवटकर यांनी कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली। डॉ. नलिनी बोयर प्रकल्प संचालक आत्मा वर्धा यांनी वायगाव हळदीचे महत्त्व, भौगोलिक मानांकन, हळदीचे आरोग्यासाठी व इतर आजारकरिता उपयुक्त याबाबत निर्यातदार यांना सखोल माहिती दिली। श्री रोहन झंझारे स्मार्ट नोडल अधिकारी वर्धा, श्री स्वप्नील तोरणे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट, बारेकर मॅडम स्मार्ट वर्धा यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीमती हर्षदा खेकारे तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर, श्री सचिन सुतार तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट, श्री सचिन वाळके उपकृषी अधिकारी समुद्रपूर, श्री अनिकेत बुसंगे कृषी सेवक, श्री राजेश चांदेवार, श्री सुधीर हिवसे यांनी भेटीचे नियोजन केले। नैसर्गिक हळद उत्पादक शेतकरी पीतांबर बा घुमडे, विठ्ठल कारटकर, सचिन सू अंकर, वसंतराव गो पाटील, प्रमोद दे झिबड, रवींद्र वा घुमडे, आदर्श सू भोले आणि गावातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या। श्री प्रवीण सी वानखडे अध्यक्ष एक्झिम शेतकरी भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ यांनी भेटीदरम्यान समन्वय आणि यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले।